हे नव्हे आजिकालीचे योग 28चे निज विधीरितासाचे हा मृत्यू लोकूची नव्हे हाची मानी रे निर्धारो येर सांडी रे विचारू जरी तू पाहसे परत परो तरी तू जाय पंढरी ये माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या श्लोकवर केलेलं भाष्य 176 क्रमांकाच्या ओवी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परस्तस्मात् तु भावो अन्यो अव्यक्तात् अव्यक्त सनातन यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थात भगवान श्रीकृष्णाची जी अविनाशी शक्ती आहे त्या शक्तीपासूनच खरं तर ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होत असते. मग त्यात संपूर्ण जीवजंतू आले, जड वस्तू आल्यात, देव देवता आले, संत महात्मे ऋषी मुनी सगळे त्यापासून उत्पन्न झालेले आहेत महाराज. जे जे दृश्य आहे किंवा अदृश्य आहे या सगळ्यांची निर्मिती भगवंतापासूनच आहे. निर्माता आहे तो, या संपूर्ण सृष्टीच्या अखिल विश्वाचा निर्माता आहे महाराज. परंतु मायेचा खेळ आहे हो. मायेचा प्रभाव जीवाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करतो महाराज. तुम्ही आम्ही त्या तत्वाला ओळखू शकत नाही, अनुभवू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. त्याचं कारण माया आहे महाराज. आणि ती जीवाची परीक्षा घेण्याकरताच आहे. भगवंताचीच निर्मिती आहे. परीक्षक म्हणून भगवंतानं मायेला निर्माण केलं आहे महाराज. त्यामुळं जीव त्या अविनाशी धामाप्रती जाण्याचा प्रयत्न करतच नाही. वास्तविक मूळ स्वरूपामध्ये विलीन होण्याकडे ओघ असतो. हा अध्यात्माचा नियम आहे, हा सृष्टीचा नियम आहे. आपण पाहिलं की समुद्रात साठलेलं पाणी त्याचंच बाष्पीभवन होतं, त्याचा ढग निर्माण होतो, आकाशात जातो. तेच ढग वाऱ्यानं वाहून पृथ्वी तळावर इतरत्र वर्षत असतात, पाऊस पाडत असतात. आणि दरीखोरी डोंगर माथ्यावर पडलेलं हे पावसाचं पाणी नदी नाल्याच्या रूपानं वाहत येऊन पुन्हा कुठं जातं महाराज? समुद्रातच समाविष्ट होत असतं. तसं ही जी संपूर्ण सृष्टी आहे ही निर्मिती ज्या परमात्म्यापासून झाली त्या परमात्म्याच्या ठिकाणीच ते विलीन होऊन जात असतं. जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेस ही संपूर्ण सृष्टी आपण पाहिलं की ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की आकाराला आलेली संपूर्ण सृष्टी निपचित पडते, निद्रिस्त होते, भगवत तत्वामध्ये विलीन होऊन जाते, समाविष्ट होऊन जाते. परंतु व्यक्त अवस्थेत असताना मायेचा प्रभाव जीवाच्या ठिकाणी इतका वाढतो महाराज की ते जीवाला भ्रमिष्ट करून टाकतं. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायेया. भगवंत म्हणतात ईश्वरा सर्व भूतानाम हृदयस्थ अर्जुन. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायेया. हृदयस्थ मी आहे. ईश्वर तत्वानं मी हृदयस्थ आहे प्रत्येक प्राणी मात्राच्या ह्याच्यात. परंतु त्याबरोबर माया आपला प्रभाव त्या ठिकाणी टाकत असते आणि जीवाला भ्रमित करून टाकत असते. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायेया. ते चक्र यंत्राचं जसं फिरत राहतं त्याप्रमाणे भ्रमित अवस्थेमध्ये जीव या
मायेच्या प्रभावाखाली भरकटत जातो आणि ब्रह्मतत्वापासून मुख्य अंतिम साध्यापासून दूर जातो महाराज, दूर जातो. त्यामुळं जीव अविनाशी धामाप्रती जाण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी रस्त्याला फुटवे देण्याचं काम ही माया करत असते महाराज. जीवाला त्या रस्त्याच्या प्रती सहजासहजी जाऊच देत नाही. त्याकरता सत्संगच लाभावा लागतो, संत कृपा व्हावी लागते, गुरुकृपा व्हावी लागते. गुरुकृपेचं प्राबल्य मिळालं की मग माया त्या ठिकाणी थोडीशी क्षीण होते आणि गुरुकृपेच्या माध्यमानं, सद्गुरूच्या आशीर्वादानं जेव्हा ईश्वराची कृपा होते त्यावेळेस ती माया संपूर्ण कार्य आपलं त्या ठिकाणी संपवते. भगवंतच सांगतात की दैवी ही एष गुणमाया मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतान तरंती. ते अर्जुना, माया ही माझीच निर्मिती आहे आणि तिच्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर जीवानं माझ्याच ठिकाणी शरण यावं लागतं. मायेचा खेळ मीच मांडला आहे. आणि तीच जीवाची परीक्षा आहे महाराज खरं तर. त्यामुळं जीव एकदा मायेच्या खेळातून बाहेर आला, मायाजाळातून बाहेर आला की भगवत धामाचा मार्ग त्याचा मोकळा होत असतो. अर्जुन कुरुक्षेत्री मायेमध्येच अडकला आहे. कथम भीष्ममहम संख्य द्रोणांच मधुसूदन. देवा, अरे यांच्याबरोबर मी युद्ध कसं करू? अर्जुन म्हणतो. आवेशात आलेला अर्जुन होता. सेनयरू बाहेरमध्ये रथम स्थापय मेच्युत म्हणणारा अर्जुन, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी सैन्य रथ घेऊन चाल म्हणणारा अर्जुन गलित गात्र झाला महाराज स्वकीयांना पाहून. जेव्हा भीष्म महाराज द्रोणाचार्य कृपाचार्यांना पाहिलं, सर्व आप्तेष्ट पाहिलेत, नातवंड पतवंड त्या ठिकाणी पाहिलेत युद्धाला आलेले, स्वतःचेच भाऊ कौरव दुसऱ्या बाजूला उभे आहेत पाहिलं. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा यांच्याबरोबर युद्ध मला करणं शक्य नाही. सिद्धांती मम गात्रा आणि मुखांच्या परिशोषती. माझं तोंड कोरडं पडायला लागली, माझी त्वचा थंडगार पडली. देवा, माझ्या हातातलं धनुष्यसुद्धा गळून पडलं आहे. गांडीवान संस्थते हस्ता त्वकच्चैव परिदयते न च शक्नोमी अवस्थातुम भ्रमतीवच मी भ्रमिष्ठ झालो. देवा, काय करावं मला काहीच सुचत नाही, काहीच सुचत नाही म्हणल्यानंतर सर्व भावे अर्जुन भगवंताच्या ठिकाणी लीन झाला. कार्पण्य दोषोपस्वभाव प्रच्छामी त्वाम धर्मसम्मूढचेता. अर्जुन म्हणतो, काहीच सुचत नाही, मी भ्रमिष्ठ झालेलो आहे. म्हणून या श्रेय माझ्याकरता जे चांगलं आहे ते तू आता सांग. शा निशितम ब्रही मन तन्मे, तेच मला सांग जे माझ्या हितकारक आहे. भगवंत म्हणतात ते सांगाय करतात तर आलोय मी. तुझ्या हिताचं काय आहे हे तेच सांगतोय. म्हणून तू या मायेतून आधी बाहेर ये अर्जुना. तस्मात योगी भवा अर्जुना. नाहीतर जीवाचा स्वभाव आहेच सदैव इंद्रिय सुख, विषयासक्ती, प्रतिशोध. याच्याशिवाय जीवाला काय काम आहेत महाराज? तुम्ही आम्ही संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीने जगत असतो. कुठं सुख मिळेल? इंद्रियांचे चोजले पुरवत बसतो. नाशिवंत देह त्याला सावरत बसतो. विषयासक्त होऊन जातो महाराज आम्ही. आणि त्यामुळं अंतिम ध्येय जे आहे भगवत धामाची प्राप्ती, त्यापासून आम्ही कोसो दूर जातो, कोसो. परंतु त्याच माणसाला जेव्हा सत्संग लाभतो त्यावेळेस त्याच्या गुणामध्ये प्रगती होत जाते. तमोगुणातून तो रजगुणात येतो, रजगुणातून सत्वगुणात येतो आणि निर्गुण अवस्थेमध्ये निघून जातो. ही निर्गुण अवस्था म्हणजे अव्यक्त, व्यक्ता अव्यक्ताच्या पलीकडची अव्यक्त अवस्था आहे महाराज. आणि एकदा निर्गुण अवस्था प्राप्त करून घेतली की याच देही याच जन्मी मुक्तानंदाची अनुभूती त्या जीवाला येत असते. या तीन गुणांच्या पलीकडची अवस्था कशी अर्जुन विचारतो. कैलिंगै त्रीन गुणानेतानती तो भवती प्रभो किमाचार कथंचेतान त्रिगुणानती वर्तते. त्या तीन गुणाच्या पलीकडचा जो निर्गुणात गेलेला आहे त्याची लक्षणं काय अर्जुन म्हणतो. भगवंत त्या ठिकाणी सांगतात,
प्रकाशम च प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न दयेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी का. कुठल्याच अवस्थेत असा विचार करत नाही ती व्यक्ती. उदासीन असतात. उदासीनो गुणर्यो न विचार गुणा वर्तन्ते इत्येव अवतिष्ठती न येंगते. त्याच्या ठिकाणी सगळं सुख दुःख सगळं समान होऊन जातं. समसुख दुःख स्वस्था समलोष्टाश्म कांचना. माती आणि सोन्यामध्ये त्याच्या दृष्टीला फरकच राहत नाही अर्जुना. ही अवस्था त्या निर्गुण जातो त्याला प्राप्त होत असते. समशत्रौच मित्रेच. शत्रू मित्र त्याच्याकरता सगळंच एक होऊन गेलेलं असतं. आणि म्हणून करीत असलेल्या कर्माचं सुखही नाही दुःखही नसतं त्याच्या ठिकाणी. विजयही अपेक्षित नाही आणि पराजयही अपेक्षित नाही. पूर्णत्वाला गेलं काय, अपूर्ण राहिलं काय, खेद नाही. अपूर्ण राहिलं म्हणून खेद नाही, पूर्णत्वाला गेलं म्हणून आनंद नाही. का? विश्वस्त म्हणून तो काम करत असतो. आणि विश्वस्ताला करीत असलेल्या कर्माचं सुख किंवा दुःख किंवा विजय जय पराजय या उपाधी तिथून उत्पन्नच होत नाही. त्याच्या ठिकाणी त्या जातच नाही महाराज. आणि हीच तर मुक्ताची अवस्था आहे. यापेक्षा मोक्ष वेगळा काय महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 176 क्रमांक 24 म्हणतात, जे हे विश्वची होऊनी असे परी विश्व पण नासिलेनी न नासे अक्षरे पुसलिया न पुसे अर्थ जैसा. दृष्टांत देतात माऊली या ठिकाणी. भगवंत अर्जुनाला सांगतायत, जे हे विश्वची होऊनी असे, हे जे ब्रह्मतत्व आहे, ही जी ईश्वरतत्व आहे, व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडचं जी अवस्था आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती ह्या विश्वाला आपलं हे विश्व त्याच्यानेच निर्माण होऊन झालेलं असतं. जे हे विश्वची होऊनी असे ते स्वतःच विश्व होऊन गेलेलं असतं. परी विश्व पण नासिलेने न नाशे. परंतु जेव्हा विश्वाचा नाश होतो त्यावेळेस मात्र तिची मूळ अवस्था जी आहे ती नाश पावत नाही. आणि यावर दृष्टांत देतात माऊली की अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा. पाटीवर लिहिलेलं आहे किंवा बोर्डवर बँकेच्या बाहेर बोर्डवर लावलेलं आहे की 5 तारखेपासून विम्याचं अनुदान वाटप सुरू होणार आहे. 5 तारखेला 11 वाजेपासून त्याचं वाटप सुरू होईल. सगळ्या गावकऱ्यांनी ते वाचली बातमी आणि खोडसारपणाने कोणीतरी ती बातमी पुसून टाकली बोर्डवरची. ती पुसली म्हणून वाटप थांबणार आहे का महाराज. त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ त्या ठिकाणी जो निष्पन्न झालेला अर्थ आहे त्या लिखाणातून तो शाश्वत आहे, तो अबाधित आहे. 11 वाजता बरोबर ते वाटप सुरू होणार आहे. जरी बोर्डवरचं पुसलं तरी लोक त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहणार आहेत. कारण त्यांना माहिती आहे ज्यार्थी ही सूचना लिहिलेली होती, हे अक्षर त्या अक्षरांचा अर्थ त्यांनी काढलेला असतो आणि त्या अर्थाप्रमाणे ते वागत असतात. तसं भगवंत म्हणतात की त्या शक्तीने जरी हे विश्व निर्माण झालेलं असलं परंतु ते विश्व जरी नाहीसं होऊन गेलं तरी त्याचं मूळ स्वरूप नाहीसं होत नाही. बोर्डवरचे अक्षर पुसून टाकले म्हणून त्याचं जे हो घातलेलं प्रकरण आहे ते पूर्णत्वाला जातं, तर त्याचा परिणाम करत राहतं. अक्षराबरोबर तेही नाश पावलं असं होत नाही. बँकेतून त्या अनुदानाचे वाटप सुरू राहते. जे हे विश्वची होणी असे परी विश्व पण नासिलेने न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.